नमस्कार मित्रांनो, स्वतःची किंमत स्वतः करा. आजकाल धावपळीच्या जीवनात आपले आयुष्य किती सुंदर आहे याकडे आपले लक्षच नसते. दररोज दिसणारी गोष्ट म्हणून आपण बऱ्याच गोष्टी बघून न बघितल्यासारख्या करतो. जे आपल्या जवळ असते त्याची किंमत आपल्याला कधीच कळत नाही आणि ज्या वस्तूची, माणसाची आपल्याला रोजच्या जीवनात सवय होते तेच जेव्हा आपल्यापासून दूर जातात तेव्हा आपल्याला त्यांची किंमत कळते. किंमत हा आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा शब्द आहे आणि तो सर्वांना निश्चितच परिचयाचा आहे. हाच किंमत शब्द आपण रोजच्या जीवनात वेगवेगळ्या अर्थाने वापरत असतो. जसं की तुला माझ्या आयुष्यात आता काही किंमत नाही, हीच किंमत केली का? शब्दाला किंमत असते. अशा प्रकारे वेगवेगळ्या अर्थाने आपण किंमत शब्द वापरत असतो. कधी कधी आपण एखाद्याला खूप काही पण बोलतो, त्यावेळी शब्द मनाला इतका झोंबतो की तळपायातली आग मस्तकाला जायला वेळही लागत नाही. तर कधी हा शब्द इतका सुकवतो की आपण अगदी अनंताच्या डोहात डुबक्या मारायला लागतो. ज्याला यातील फरक समजला तो खरोखर धन्य असेल, नाही तर आयुष्यभर त्याचा कसा व्यवहार होईल काही सांगता येत नाही. आयुष्यात आपल्याला आपली अर्थातच स्वतःची किंमत माहीत असणं गरजेचं आहे आणि आपली किंमत किती हे ठरवणारे आपणच आहोत. पण स्वतःची किंमत ठरवणं इतकंही सहज सोपं नसतं. खरंच आयुष्यात स्वतःची किंमत स्वतःला माहीत असणं खूप म्हणजे खूपच आवश्यक आहे. कारण स्वतःची किंमत माहीत असणारी व्यक्ती अशी विकली जात नाही. अगदी क्वचितच एखादी व्यक्ती याला अपवाद असू शकते. आपण झुकायचं की नाही हे अशा व्यक्ती स्वतः ठरवतात. विहीर कोरडी पडेपर्यंत आपल्याला पाण्याची किंमत कळत नाही. आपल्याजवळ असलेल्या गोष्टीचं महत्त्व आपल्याला विपुलतेमुळे समजत नाही. पण काही कारणाने एखादी गोष्ट दुर्मिळ झाली की मग मात्र त्या वस्तूला कितीतरी मोल चढतं. पाण्याचं मोल गंगाकिनारी राहणाऱ्याला फारचं नसतंच मुळी, ते असतं वाळवंटात वस्ती करणाऱ्याला. आपले आप्तस्वकीय मित्र आपल्यापासून दूर गेल्यास त्यांचं मोल आपल्याला समजू लागतं. कोणत्याही गोष्टीला किंमत दिली जाते म्हणून तिला किंमत असते. सहजगत्या सापडणाऱ्या गोष्टीला काहीही मूल्य नसते. पण खूप परिश्रम घेऊन, खूप कौशल्य लावून, खूप त्याग करून एखादी गोष्ट तयार केली तर मात्र तिला अधिकाधिक किंमत प्राप्त होते. जसं माणसानं अतिशय कष्टानं जोपासलेल्या फळबागेतील फळाला खूप किंमत येते. कारण त्यासाठी त्यांना कष्टाची, काळजीची किंमत दिलेली असते. कष्ट ही अशी प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते. आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला किंमत देता आली पाहिजे. कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहीत नसते. एकत्र येणे ही सुरुवात, एकमेकांसोबत राहणे ही प्रगती आणि एकमेकांसोबत काम करणे म्हणजे यश. दुसऱ्याच्या परिस्थितीची जाणीव आपण स्वतः त्या परिस्थितीतून गेल्याशिवाय होत नाही आणि तोपर्यंत आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सोयींची किंमतही आपल्याला कळत नाही. आपल्याला देवाने 2 हात, पाय दिले आहेत याचे तुम्हाला कधी नवल वाटते का? नक्कीच नाही. पण त्या हाताची किंमत काय असते ते एका अपंग झालेल्या व्यक्तीला विचारला, तो तुम्हाला त्याचे महत्त्व नक्की सांगू शकेल. आपल्या शरीरातील प्रत्येक भाग महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक भागाचे महत्त्व आपल्याला तो भाग दुखायला लागला किंवा त्याला काही इजा झाल्यावरच जाणवते. प्रत्येक गोष्ट बारकाईने लक्ष देऊन सर्व गोष्टींचा आनंद लुटा. एवढी वर्ष शरीराच्या प्रत्येक अवयवाने साथ दिली म्हणून आपण जगण्याचा आनंद लुटू शकलो. त्या शरीराचे आभार माना आणि हात पाय नीट आहे तोपर्यंत सगळीकडे फिरून सगळ्या गोष्टींचा अनुभव घेऊन आनंद लुटण्याचा प्रयत्न करा. आपले जीवन जास्त दिवसाचे नाही म्हणून एखादी गोष्ट म्हातारपणीच करावी म्हणून ठेवू नका. कोणाला माहीत म्हातारपणापर्यंत
असू की नाही. तुम्हाला जर एके दिवशी कळाले की आता फक्त 8 दिवस तुम्ही जगणार आहात, तर ते 8 दिवस तुम्हाला कसे जगायला आवडतील? तसाच रोजचा दिवस जगायला शिका. रोज जमेल तेवढे जास्तीत जास्त आनंदी राहा. आजकाल लहान लहान गोष्टींना जास्त महत्त्व देऊन आपण स्वतःला दुःखाच्या खाईत अडकवून घेतो. माणूस किती किमतीचे कपडे वापरतो यावरून त्याची किंमत होत नसते, तर तो इतरांची किती किंमत करतो यावरून त्याची किंमत ठरते. जीवाचा आटापिट्टा केला तरी, कातडीचे जोडे जरी केले तरी, कितीही कसंही काहीही केलं तरी झिजणाऱ्या माणसाची किंमत नाही होत. कोण म्हणतं अश्रूंना किंमत नसते? अश्रूंना बहुमूल्य अशी किंमत असते. कारण अश्रूचा एक थेंब जरी ओघळला तरी मनाचा खूप सारा भार हलका होतो. जवळ असताना किंमत नसते, दूर झाले की लगेच ती कळते. काही गोष्टीकडे दुर्लक्ष करायला शिका आणि आनंदी राहून या जीवनाची मजा घ्या. आयुष्य खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही आनंदी जगा, इतरांनाही जगू द्या. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.